सध्या सुट्ट्यांचा माहोल सुरू झालाय, त्यामुळे फिरायला जाण्याचे प्लॅन आखले जात आहेत। तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे काही नियोजन करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी। उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत आणि मुंबईमध्ये दिवसेंदिवस उकाडा वाढत चाललाय आणि म्हणूनच मुंबईकरांनी सध्या थंड हवेची ठिकाणं निवडलेली आहेत। IRCTC मध्ये सुद्धा तिकीट बुकिंग फुल झालेलं आहे। आपल्या सोबत असेच काही प्रवासी आहेत जे फिरायला चाललेत। काय सांगाल, कुठे जाण्याचं प्लॅनिंग आहे? सुट्ट्या सुरू झाल्यात। आम्ही नैनितालला चाललोय सध्या। आता राजधानी एक्सप्रेसची वाट बघतोय। नैनिताल तुम्ही निवडलेलं आहे, किती उत्सुकता आहे फिरायला जायची? तसं तर एक्सपेक्टेशन्स खूप आहेत, आता तिकडे जाऊन बघू काय काय आहे। राजधानी निवडली आहे आणि आम्ही इथून दिल्लीला जाऊ। दिल्लीवरनं आम्ही पुढे नैनिताल जिम कॉर्बेट करून आम्ही पुढे मसुरी अशी थंड हवेची ठिकाण आम्ही फिरायचं ठरवलेलं आहे। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर प्रवाशांमध्ये देखील उत्सुकता आहे। IRCTCचं जे बुकिंग आहे ते सध्या उत्तर भारत असेल, उटी कुलू मनाली असेल, कुर्ग असेल अशा ठिकाणचं बुकिंग फुल झालेलं आहे। सुट्ट्यांनिमित्त बाहेरगावी फिरायला जाण्यासाठीचा असा उत्साह तुमच्यातही असेल। बाहेरगावी जाण्याचं प्लॅनिंग तुम्हीही करत असाल, मात्र मे महिना सुरू होण्याआधीच रेल्वेचे बाहेरगावी जाण्याचे तिकीट बुकिंग फुल झालेत। IRCTC मार्फत तुम्ही बाहेरगावी जाण्यासाठी तिकीट बुक करत असाल तर अनेक थंड हवेच्या ठिकाणच्या प्रदेशांचे तिकीट बुकिंग आत्ताच फुल झालेत, त्यामुळे हे तिकीट बुकिंग थांबवण्यात आलंय। मे महिन्यासाठी उत्तर भारतातील महत्त्वाच्या पॅकेज टूरचं बुकिंग फुल झालंय। हिमालयन ब्युटी, ईशान्य भारत, ग्लोरी ऑफ हिमालय, उटी, कुर्ग, कोडाईकनाल, दार्जिलिंग, शिमला या सर्व टूरचे मे महिन्यासाठीचं तिकीट बुकिंग फुल झालंय। तर रशिया, कंबोडिया, युरोप, दुबई या परदेशी टूरसाठी मे आणि जून महिन्याचे बुकिंग फुल झालेत। टूर पॅकेज बरोबरच बाहेरगावी जाण्याच्या तिकिटाची विक्रीही वाढली आहे। हमने कुछ 4 से 5 अलग अलग तरीक़ों के आइटिनरीज बनाए हैं जो नॉर्थ ईस्ट ले जाएंगे, आपको हिमालयाज़ के कुछ पैकेजेस वहाँ ले जाएंगे, एंड साउथ के हैं विच इज़ टूवर्ड्स केरला, तिरुपति। ये सारे हमारे सोल्ड आउट है पैकेजेस। इनफैक्ट हमने रशिया है, दैन दुबई, दैन कंबोडिया, ये सारे पैकेजेस जो हमारे ये सारे भी सोल्ड आउट हो चुके हैं फॉर अब्रॉड ट्रिप्स एज वेल। सो हमने बेसिकली जो टारगेट किया था फॉर द मंथ ऑफ अप्रैल, मे एंड जून, हमारे जितने भी पैकेजेस जो हम लॉन्च कर रहे हैं दीज आर ऑल सोल्ड आउट फॉर दिस 3 मंथ्स। फुल झालेल्या तिकीट बुकिंगमध्ये जर एखादं बुकिंग रद्द झालं तरच दुसऱ्या एखाद्या प्रवाशाला तिकीट मिळू शकणार आहे। तसंच उन्हाळा लक्षात घेता आणि प्रवाशांची वाढती संख्या पाहता रेल्वेनं पाण्याचा पुरवठाही 20% वाढवलाय। दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।